मॉर्निंग आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या शन्यान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी या मार्च महिन्यातील जी काही माता बैठक दुसरी आहे तर त्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर तुमच्या समजा स्क्रीनवरती हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि समजा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित सर्व अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत तो घेऊया। तर बघा, ही माता बैठक 2 मार्च 2025 मध्ये कशा प्रकारे घ्यायची किंवा कुठला विषय या बैठकीसाठी निवडायचा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। तर विषय बघा, अत्याचाराचे प्रकार व त्यावरील उपाययोजन। वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर, स्तंदा व इतर महिलांची बैठक भरवण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन ANM आशा स्वयंसेविका यांनी केले। तर या बैठकीमध्ये आपण अत्याचाराचे प्रकार कुठले आहेत तर ते उपस्थित महिलांना सांगितलेले आहेत। तर बघा, ते मी शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत व यावरील उपाययोजना देखील त्यांना व्यवस्थितरित्या आम्ही सांगितल्या होत्या। तर बघा, अत्याचाराचे प्रामुख्याने 4 प्रकार असतात। तर पहिला प्रकार हा शारीरिक अत्याचार हा आहे। तर यामध्ये बघा, मारणे, चावणे, हात तोडणे, ॲसिड तेजा फेकून हल्ला करणे, गळा आवळणे यांसारख्या अत्याचारामुळे गर्भावस्थेमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होतात। तर त्यापुढील प्रकार म्हणजे लैंगिक अत्याचार। तर यामध्ये बघा, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणे, जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे, लहान वयात लग्न, कामाच्या ठिकाणी लैंगिक संबंधाची मागणी करणे, कुटुंबातील व इतर सदस्यांकडून लैंगिक अत्याचार करण्याचे प्रयत्न, लहान वयात मुलामुलींचे लैंगिक शोषण अशा प्रकारचा अत्याचाराचा समावेश होतो। तर त्यापुढे जाऊन जर आपण बघितलं तर अत्याचाराचा तिसरा प्रकार हा वारसा हक्कात मिळालेली संपत्ती व पैशाशी संबंधित अधिकार न देणे, पुरेसे जेवण, कपडे आणि शिक्षण, आरोग्याची देखभाल अशा साध्या गोष्टी ही नीट न पुरवणे, हुंड्याची मागणी करणे, सत्ता असलेल्यांकडून अत्याचार होणे अशा प्रकारचा हा आर्थिक अत्याचार समजला जातो। त्यापुढील अत्याचार म्हणजे भावनात्मक अत्याचार, उपेक्षित ठेवणे, मानसिक आघात करणे, मारण्याची किंवा इतर नुकसान करण्याची धमकी देणे, संशय घेणे, शिव्या देणे, टोमणे मारणे, मुलांपासून दूर ठेवणे, महिलांना सगळ्यांसमोर किंवा एकांतात अपमानास्पद वागणूक देणे आणि तिच्या सगळ्या कामांमध्ये उणिवा शोधणे अशी आणि यासारखी वागणूक महिलांना मिळेल। तर अशा प्रकारे महिलांवरती हे 4 प्रकारचे अत्याचार कशा प्रकारे होतात तर त्याची व्यवस्थित उदाहरणे वगैरे सांगून आम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या अत्याचाराचे प्रकार सांगून त्यावर असणारी उपाययोजना किंवा कायदे देखील त्यांना आम्ही सांगितलेले आहेत। आणि नेहमीप्रमाणे शेवटी अनुक्रमणिका आणि उपस्थित मातांची नावे व स्वाक्षरी आम्ही घेतलेले आहे। अशा प्रकारे याचे जर तुम्हाला फोटो वगैरे डिस्क्रिप्शन म्हणजे याचा फोटो जर पाहिजे असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की पाठवा, ते तुम्हाला पोस्टमध्ये मिळून जाईल। धन्यवाद।